श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहाच्या नावाखाली एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 7 वर्षापूर्वी भूपेश पाठक आणि पीडित महिलेनं प्रेमविवाह केला होता। मात्र लग्नानंतरच पीडित महिलेवर तिच्या सासू सासरे आणि ननंदेकडून सातत्यानं जातीवाचक शिवीगाळ आणि त्रास देण्यात आला। पतीनेही घरच्या लोकांचा विरोध असल्यानं नांदवण्यास नकार दिला। मात्र या अत्याचारातून एक गंभीर प्रकार समोर आलाय। पीडित महिला गर्भवती असताना तिच्या सासूना, जी नर्स आहे, तिने घरातच जबरदस्तीने सुनेचा गर्भपात केला। 7 वर्षापूर्वी भूपेश पाठक आणि पीडित महिलेची ओळख एका कॉलेजमध्ये झाली होती। भूपेश आणि पीडित महिलेच्या नात्यात शारीरिक संबंध होते। 2021 मध्ये ती पहिल्यांदा गर्भवती झाली, तेव्हा भूपेशने तिला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या आणि जबरदस्तीने गर्भपात केला। पीडित महिलेने त्याला वारंवार लग्नासाठी तगादा लावला होता। अखेर 2023 मध्ये त्यांनी कोणालाही न सांगता एका मित्राच्या उपस्थितीत अशोक स्तंभ येथे वैदिक पद्धतीने लग्न केलं। लग्नानंतरही ती नवऱ्याच्या घरात नव्हती, ती स्वतःच्या घरी राहत असे आणि फक्त काही कार्यक्रम असताना नवऱ्याच्या घरी जायची। मात्र सासू सासरे आणि ननंदकडून तिच्यावर सातत्यानं जातीवाचक शिवीगाळ केली जात होती। तू खालच्या जातीची आहेस, आमच्या घरात तुझं काही चालणार नाही असं म्हणत छळ चालू होता। 2024 मध्ये ती दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिच्या नर्स असलेल्या सासूनं घरातच जबरदस्तीने तिचा गर्भपात केला आणि रात्री तिला घरी सोडून दिलं। त्यानंतर नवरा भूपेशही तिला नांदवायला तयार नव्हता, त्यामुळे पीडित महिलेनं त्या अत्याचारांविरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, ननंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी या गंभीर घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 175/2025 भारतीय न्याय संहिता कलम 69, 74, 89 गर्भपातासाठीचा आहे। तसंच ॲट्रॉसिटी ॲक्टचं कलम 3(1) RS म्हणजे शिवीगाळ करणे जातीवाचक, तसेच 3(2)V 3(2)VA म्हणजे हे 376 सारखी कलमं आहेत ॲट्रॉसिटीमधली। अशा प्रकारचे जे कलमं या ठिकाणी लावून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जी पीडित आहे, ही पीडित आणि जो तिचा बॉयफ्रेंड आहे भूपेश पाठक, तर हे 2017 पासून एकमेकाला ओळखतात, एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध आल्यानंतर शारीरिक संबंध पण आले आणि 2021 मध्ये ती पहिल्यांदा प्रेग्नंट राहिल्यानंतर ह्यानं त्या गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला सुरुवातीला। नंतर ती सुरुवातीपासूनच त्याच्याकडे तगादा लागत होती की आपण लग्न करू। मग त्यानंतर 2023 मध्ये ह्या दोघांनी कुणाला न सांगता त्यांचा एक मित्र घेऊन वैदिक पद्धतीनं अशोक स्तंभ या ठिकाणी लग्न केलं आणि परत शारीरिक संबंध आल्यानंतर परत ती प्रेग्नंट राहिली आणि हे घरच्यांना समजलं की बाबा ही प्रेग्नंट आहे। तिचं जाणं येणं म्हणजे फक्त कार्यक्रमाला जाणं येणं राहायचं। तसं लग्न जरी झालं असलं तर हा ह्याच्या घरी आणि ती तिच्या घरी राहायची। फक्त काही कार्यक्रम असेल, काही असेल तर ती त्यांच्या घरी जायची। परंतु तर घरी गेल्यानंतर तिला परत जातीवाचक शिवीगाळ, म्हणजे ती ज्या जातीची आहे तर त्या जातीवरून तिला वारंवार शिवीगाळ केली जाते। तू खालच्या जातीची आहे, तू आमच्या चालणार नाही, अशा प्रकारची शिवीगाळ तिला केली जायची। आणि तिची जी सासूबाई आहे, ती सासूबाई नर्स असल्यामुळे दुसऱ्यांदा जो गर्भपात राहिला त्यावेळेला त्याने सांगितलं की आपण जर लग्न केलं तर हे चांगलं नाही वाटणार, की बाबा पोटात बाळ घेऊन कसं लग्न करणार, तर तू हा गर्भपात कर। तर घरीच त्यांनी तिला पिल्स दिल्या गर्भपाताच्या। त्यानंतर ते गर्भपात झाल्यानंतर तिला पेन केलं, सलाईन पण लावलं आणि तिला रात्री तिच्या घरी सोडून दिलं। अशा प्रकारे म्हणजे 2 वेळा गर्भपात आणि आता तो मुलगा तिला नांदवायला तयार नाही किंवा त्याच्या घरचेही तिला घरी घेत नाहीत। ती घरी दारात येऊन बसली 4-4, 5-5 तास तर तिला घरी घेतलं जात नाही, त्यामुळे मग तिने येऊन तक्रार दिलेली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा आंतरजातीय विवाह करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या छळाची भीषण वास्तवता उघड झाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।